नमस्कार, मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवेकर. आजचा विषय 2026 धनुराशीला कसं जाणार आहे ते बघूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल. चला तर मग जाणू धनुराशीचे फळ. धनुराशीला 2026 50% शुभ जाणार आहे आणि 50% थोडं चिंताजनक जाणार आहे. तर कसं शुभ जाणार आहे आधी जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जे नोकरदार लोक आहेत त्यांना त्यांची प्रगती मार्च महिन्यानंतर चालू होणार आहे. त्यानंतर तुमची उत्तरोत्तर प्रगती होईल. तुम्हाला भरपूर चान्स चांगले मिळतील की तुम्हाला चांगल्या ठिकाणी नोकरी करण्याचे योग येतील. विद्यार्थी अवस्थेतील लोकांना सुद्धा चान्सेस भरपूर आहेत. पैसा भरपूर कमवण्याचे योग आहेत. जे लोक व्यावसायिक आहेत त्या लोकांनी स्थिर टिकून व्यवसाय करावा. त्या व्यवसायावर दुसरा व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यामुळं तुम्हाला थोडी नुकसान व्हायचे योग आहेत. कारण की भरपूर खर्च तुम्हाला होणार आहे. आणि ज्यांचे गुणाचे प्रेमसंबंध धनुराशीवाल्यांच्या लोकांचे आहेत तर ते उत्तरोत्तर प्रगतिशील राहणार आहेत. प्रेम दृढ होणार आहे. त्याच्यातून तुमचा प्रेम विवाह होण्याची शक्यता जास्त आहे. मे महिन्यानंतर मिश्रित फळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंताजनक फळ आहे. तुमच्या घरामध्ये आकस्मिक घटना घडण्याची, दुःखद घटना घडण्याचे योग आहेत. त्याच्यामुळे तुम्ही उपासना करणं गरजेचं आहे. आई वडिलांची काळजी घेणं गरजेचे आहे. स्वतःची काळजी घेणं गरजेचे आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला ही गोष्ट सांभाळायची. मानसिक समाधान, मानसिक संतुलन, बोलण्यावर कंट्रोल पाहिजे. शत्रू तुम्ही शक्यतो होऊ नये याची काळजी घ्या. त्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्वाचा विषय की धनुराशींनी एक गोष्ट नियमित पाळली पाहिजे की तुम्ही बोलण्यावरच कंट्रोल महत्वाचा असल्यामुळे, कारण की धनुराशीचे लोक बोलण्यामध्ये मागे सरकत नाही. त्याची एक काळजी घ्या. गुरुग्रहाची कृपा तुमच्यावर राहणारच आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला अन्नदान करणं गरजेचं आहे. बटुक भैरवाची उपासना करा. त्याच्यामुळे घरातल्या आकस्मिक गोष्टी तुमच्या टळतील. आणि तिसरी गोष्ट महादेवाची उपासना सतत चालू ठेवा. अधिक माहितीसाठी संपर्क करा.